आजची नवीन अपडेट आहे बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील, ज्यामध्ये आता बांधकाम कामगारांसाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने सगळ्यात आनंदाची बातमी आणलेली आहे. आणि प्रत्येक बांधकाम कामगाराला ही जी त्यांनी नवीन योजना आणलेली आहे, या योजनेचा लाभ होणार आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही देखील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार असाल, तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये आणि आता चालू आपल्या वर्तमान काळामध्ये या योजनेचा लाभ घेऊन खूप सारे फायदे होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही शांतरित्याने व्यवस्थितरित्या पाहून घ्या, की जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण जी प्रोसेस असणार आहे ती तुमच्या डोक्यात बसून जाईल आणि तुम्ही या योजनेचा जो लाभ असणार आहे तो परिपूर्णपणे घेऊ शकाल. पण व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल, तर लाईक करून सबस्क्राईब करून घ्या, की जेणेकरून तुम्ही जर या योजनेचा फॉर्म भरला तर नक्कीच तुम्हाला 100% योजनेचा लाभ दिला जाईल. आणि तुमचे काही प्रश्न, काही शंका असतील तर त्याचे निवारण आपण करू. जर तुम्ही व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब केलेला असेल आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न विचारला, तर तुम्हाला कमेंट दिसते आणि त्याचे लगेच उत्तर तुम्हाला दिलं जाईल. तर सर्वात अगोदर आपण जाणून घेणार आहोत की नोंदणी आणि अर्ज कसा करायचा. तर तुम्हाला कसा करायचा आहे, मी तुम्हाला आता व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे, की कुठल्याही प्रकारची तुमच्याकडून चूक होणार नाही आणि भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना त्यावेळेस तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही. त्यामुळे मी जे सांगतो ते 100% व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ऐकायचं आणि तेच फॉर्म भरताना अप्लाय करायचं, की जेणेकरून तुमचा फॉर्म चुकणार नाही किंवा तो डिसअप्रूव्ह किंवा अस्वीकार होणार नाही. कारण 2025 लागल्यापासून खूप सारे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट करण्यात येत आहेत, कारण छोट्या चुका केलेल्या आहेत. आणि आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे ते प्रत्येक चुक्यांवरती आता लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची एकही चूक करायची नाही आहे. व्यवस्थित फॉर्म भरून त्या योजनेचा 100% जो लाभ आहे तो घ्यायचा आहे. आता बांधकाम कामगारांसाठी ही जी नोंदणी आणि जो तुमचा योजनेचा अर्ज असेल, ही प्रक्रिया सेम असणार आहे. समजा तुम्हाला तुमच्या कामगाराची नोंदणी करायची आहे किंवा रिन्युअल करायचं आहे किंवा एखादा अर्ज भरायचा आहे, तर त्याची जी प्रक्रिया असणार आहे, याची जी प्रोसेस असणार आहे, ती एकदम 100% सारखीच असणार आहे. एकदम सेम टू सेम असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या अगोदर कधी रिन्युअल केला असेल, नोंदणी केलं असेल, तर तुम्हाला माहिती असेल कसं करायचं असतं. आणि यामध्ये थोडीशी नवीन अपडेट देखील आहेत. त्या अपडेट देखील तुम्हाला आता कळवले जाणार आहेत. आता ही जी नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया असणार आहे, ही परिपूर्ण ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजेच इथून मागे तुम्हाला ऑफलाईनरित्या ज्या ठिकाणी जिल्हा सुधार केंद्र आहे, तालुका सुधार केंद्र आहे, अशा ठिकाणी जाऊन करावी लागत होती. पण फेब्रुवारी 2025, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, फेब्रुवारी 2025 पासून ही जी प्रक्रिया आहे नोंदणीची किंवा कुठलाही अर्ज भरायची, कुठलाही क्लेम द्यायची, याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन केलेली आहे. यामुळे भ्रष्टाचार कमी झालेला आहे, कामगाराचा वेळ वाचत आहे, त्याचप्रकारे कामगाराचा पैसा वाचत आहे आणि त्याला जास्तीत जास्त योजनांचा जो लाभ आहे तो मिळत आहे. हे सगळं महाराष्ट्र सरकारने प्रत्येक कामगारांसाठीच केलेलं आहे. त्यामुळे कामगारांनी देखील याचा परिपूर्णपणे लाभ घ्यायचा आहे. आता कामगारांनी mahabioc.in ही आपली वेबसाईट आहे. mahabioc.in, महाबीओसी म्हणजेच बघा MAHABOCW.in, ही जी आपली अधिकृत वेबसाईट आहे. तुम्हाला या वेबसाईटवरतीच तुमचे प्रत्येक काम केलं जाणार आहे. आता इथून पुढे तुम्ही कुठल्याही प्रकारचं बांधकाम कामगार योजनेसंदर्भात कुठलीही गोष्ट करा, या संबंधित संपूर्ण गोष्टी mahabioc.in वरतीच होणार आहेत. ही यांची अधिकृत वेबसाईट आहे आणि तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन नोंदणी करायची आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत फॉर्म नसेल भरला किंवा तुमच्याकडे ते कार्डच नसेल, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर नोंदणी करायची आहे. किंवा एखादा दावा करायचा असेल, म्हणजेच तुम्हाला एखादा अर्ज भरायचा आहे, तर तो तुम्हाला अर्ज दावा करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्या योजनेसाठी फॉर्म भरता येतील. आणि या विभागात जाऊन आवश्यक माहिती भरायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक विभाग दिलेला असेल. असे तुम्ही जेव्हा ही वेबसाईट सर्च करताना त्यावेळेस असे खूप सारे विभाग चालू होतात, असे बॉक्सेस चालू होतात. त्यामध्येच तुम्हाला हा विभाग बघायचा आहे. त्यामध्ये लिहिलेलं असेल नोंदणी किंवा दाव्यासाठी अर्ज करा, या विभागात जायचं आहे तुम्हाला. आता महाराष्ट्र सरकार तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या समजून सांगते. तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला प्रत्येक फॉर्म जो असणार आहे तो मोबाईलवरती देखील भरता येणार आहे. आणि जर तुम्हाला मोबाईलवर भरता येत नसेल, तर तुम्ही सेतू किंवा कुठल्याही प्रकारच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरू शकता. आता अर्ज करताना लागणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही जे कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी लागतात किंवा एखादा अर्ज भरायचा असेल, ते संपूर्ण तुम्हाला ओरिजिनल कागदपत्रे स्कॅन करायचे असतात आणि तेव्हाच अपलोड करायचे असतात. अन्यथा ती कागदपत्रे डिसअप्रूव्ह केली जातात किंवा खोटी धरली जातात. आता अर्ज भरल्यानंतर कामगाराने कागदपत्र तपासणीसाठी जवळचे सुविधा केंद्र आणि तपासणीसाठी एक तारीख निवडावी लागते. आता यांचा म्हणण्याचा अर्थ काय आहे, या अगोदर फक्त तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्याच जिल्ह्याच्या किंवा त्याच तालुक्याच्या जिल्हा सुविधा केंद्रामध्ये जाता येत होतं. पण आता
महाराष्ट्र सरकारने काय सांगितलंय, तुम्ही आउट ऑफ जिल्हा जरी राहत असाल तरी देखील तुम्हाला काय करायचंय, तुमच्या जवळचं जे सुविधा केंद्र आहे, तालुक्याचा असो किंवा जिल्ह्याचा असो, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमचे जे ओरिजिनल कागदपत्र आहेत त्यांची तपासणी करायची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक तारीख निवडायची असते, जी की तुम्हाला फॉर्म भरताना जो व्यक्ती फॉर्म भरणार आहे तोच तुम्हाला समजून सांगेन की तुम्हाला कोणती तारीख पाहिजे आहे. आणि तुम्ही तुमच्या खुशीने किंवा तुमच्या स्वमताने तुमच्या स्वमताने तुम्ही तुमची जी तारीख आहे ती निवडू शकता आणि त्या दिवशी जाऊ शकता. शक्यतो ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे, ज्या दिवशी तुम्ही फ्री आहात, घरी आहात, त्याच दिवसाची तारीख निवडा आणि तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स तेथे स्कॅन करायला घेऊन जा. आता प्रत्येकांना प्रश्न पडतो की आम्ही कागदपत्रे कोणती घेऊन जायची, कोणकोणती घेऊन जायची, घरात तर खूप कागदपत्रे आहेत, मग कोणकोणती घेऊन जायची. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर मी सांगतो की तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरताना कागदपत्र अपलोड केली होती, तुम्हाला तीच कागदपत्रे घेऊन जावी लागणार आहे. त्या व्यतिरिक्त एकही कागद घेऊन जायची गरज नाही. फक्त जे तुम्ही क्लेम भरताना ऑनलाईन कागदपत्रे अपलोड केली होती तीच लागणार आहेत. आता त्यानंतर निवडलेल्या तारखेला तुम्हाला मूळ कागदपत्रांसह त्या केंद्रावरती प्रत्यक्ष हजर राहायचं आहे. म्हणजेच तुम्हाला असं वाटेल की कामगार आजारी आहे तर त्याचा मुलगा जाईल किंवा मित्र जाईल, असं नाही. ज्या कामगाराच्या नावावरती तुम्ही जो अर्ज आहे तो अर्ज भरलाय, तो कामगार त्या ठिकाणी मूळ कागदपत्रांसह त्या केंद्रावरती प्रत्यक्ष हजर पाहिजे. आणि त्याचंच बोटांचे जे ठसे असतात आणि डोळ्यांचं जे व्हेरिफिकेशन आहे ते कामगाराचं देखील केलं जातं. कागदपत्रांसोबतच जो कामगार आहे त्याचं देखील व्हेरिफिकेशन केलं जातं. जर कामगार वेळेवर हजर राहिला नाही तर त्याचा अर्ज बाद होऊ शकतो. आणि 100% जो अर्ज आहे, कामगार जर त्या दिवशी गेला नाही तर त्याचा जो अर्ज आहे तो रिजेक्ट करण्यात येतो. पण महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2025 पासून एक नवीन अपडेट आणलेला आहे, ज्यामध्ये समजा तुम्ही एखादी तारीख निवडली व त्या तारखेच्या अगोदर तुम्हाला कळालं की त्या दिवशी तुम्हाला वेळच नाही, तर तुम्ही तुमची जी तारीख आहे ती तारीख देखील चेंज करू शकता. हे खूप चांगला अपडेट महाराष्ट्र सरकारने आणलंय आणि मला देखील खूप या अपडेट आवडलेला आहे. आता या अपडेटसाठी तर या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब तर बनतोच. जर तुम्ही अजूनही केलं नसेल तर काय मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढी महत्त्वाची बातमी वेळोवेळी घेऊन येत असतो आणि त्यासाठी तुम्ही लाईक देखील करत नाही. तर लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करा आणि आपल्या कामगार मित्रांमध्ये आणि दुसरे तुमचे व्हॉट्सअप ग्रुप किंवा दुसरे तुमचे मित्र असतील त्यांच्यामध्ये देखील शेअर करा की त्यांना याची माहिती जी कळून जाणार आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला जे 6,000 रुपयांचं अनुदान वाटप होणार आहे ते कोणासाठी होणार आहे ते देखील समजून सांगणार आहे. आता त्याचा अर्ज बाद होऊ शकतो हे तर तुम्हाला कळालेलंच आहे. त्यामुळे अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि निवडलेल्या दिवशी केंद्रावरती हजर राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात गरजेचं आहे. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक जी योजना भराल किंवा क्लेम भराल त्याचा प्रत्येक फायदा घेऊन संपूर्ण जी रक्कम असेल ते तुम्हाला तुमच्या खात्यात पाडून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्हाला तुम्ही जे कागदपत्र भरले ते सगळे कागदपत्रे ओरिजिनल पाहिजेत आणि निवडलेल्या तारखेच्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचंच आहे. आता व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कामगार पेन्शन योजना. तुम्ही थंबनेलवरती देखील वाचलंच असेल, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता. कामगार पेन्शन योजना 6,000 रुपये प्रति महिना वाटप चालू होणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला देखील कामगार पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर मला कमेंट करा, कारण महाराष्ट्र सरकारने 1 मे 2025 पासून ही जी पेन्शन योजना आहे ती चालू केलेली आहे आणि यामध्ये प्रत्येक बांधकाम कामगाराला प्रति महिना 6,000 रुपयांचं जे अनुदान आहे ते महाराष्ट्र सरकार महा-DBT द्वारे त्याच्या खात्यामध्ये पाठवून देणार आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ आणेल ज्यामध्ये लागणारी कागदपत्रे असतील, कोणकोणती कागदपत्रे लागतील ती कागदपत्रे सांगणार आहे, फॉर्म भरायची प्रोसेस सांगणार आहे आणि किती दिवसांमध्ये तुम्हाला ही 6,000 रुपये प्रति महिना मिळतील या संबंधितची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगेल. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर कामगार पेन्शन योजना अशी कमेंट करा आणि मी त्यावरती उद्याच लगेच एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येईल. तर मित्रांनो, मला तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं की जो बांधकाम कामगार योजना आहे या संदर्भात 6,000 रुपये प्रति महिना आता वाटप चालू झालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने हे सगळ्यात चांगलं काम केलेलं आहे. जे आपले कामगार असतील, रिटायरमेंट कामगार जे रिटायर व्हायला आले असतील, ज्यांचं वय झालं असेल, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आता महाराष्ट्र सरकारने सगळ्यांसमोर आणलेली आहे आणि तुम्हाला देखील या योजनेचा जो लाभ आहे तो घ्यायचा आहे.
आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, की लाभ कसा घ्यायचा. तुम्हाला कमेंट काय करायची आहे, तुम्हाला मी आत्ता समजून सांगितलंय. कमेंट काय करायची तुम्ही बांधकाम कामगार पेन्शन तुम्हाला अलीकडेच दाखवलं होतं. तुम्हाला ती कमेंट करायची आहे आणि त्यावरती लगेच एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल आणि तुम्हाला योजनेचा जो लाभ आहे तो दिला जाईल. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं जे उत्तर आहे ते उत्तर दिलं जाईल. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग आणि एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.